आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं आता आपण दोन चेंडू दोन धावा पराग जुवाडकर एक ऑफ मध्येचा मारा. सर आता आजकाल पाहायला मिळतं तुम्हाला ऑफ एक चांगला पाहायला मिळतो. पहिल्या षटकात स्पिनर्स देखील गोलंदाजी करतात. नाही म्हणजे ही सुरुवात क्रिकेटमध्ये वर्ल्ड कपमध्ये अशा सुरुवात झाल्या होत्या आणि आज षटकार येतोय. वॉट अ स्ट्रोक. एक फुल टॉस होता आणि त्याला पूर्णपणे बसून तो मारलेला आहे लॉंगलेगच्या डोक्यावरून. आणि क्रिकेटमध्ये ऑफ स्पिनर आणण्याची जी सुरुवात झालेली होती ती म्हणजे 1992च्या वर्ल्ड कपमध्ये ज्यावेळेला दीपक पटेल गोलंदाजीला यायचा न्यूझीलंडचा. पहिल्याचा चेंडू होता, दोन चेंडू दोन धावा केल्या, सन्मान होता, चांगला चेंडू होता. परत लोअर फुल टॉस मिळाला, फुल टॉसला फुल टोल वसूल केला, 6 धावा ठोकून काढल्यात. पराग जुवाडकर मारा करतोय राईट आर्मवर विकेट आणि हा पुन्हा एकदा 6 धावा. वॉट अ स्ट्रोक. शॉर्ट पिच चेंडू होता, त्यांनी पूर्णपणे मारला. या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 14. आत्ता जो फटका बघायला मिळाला तो म्हणजे कपिल देवच्या काळातला फटका होता. सर नक्कीच एक टाईम भेटला आणि तो टाईमचा वेळेचा पूर्ण सदुपयोग केला. टाईम इज मनी आणि मनी इज टाईम आणि हेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. आणि सूरज बग्गाच्या माध्यमातून एक लगातार दुसरा षटकार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 सिक्सेस येतात. पराग जुवाडवरती हल्ला केला होता. बग्गा का बल्ला कर दिया हल्ला, हो गया हल्ला बुल्ला. धावसंख्या ती 14. चांगली फलंदाजी करतोय तो सूरज बग्गा. पुन्हा एकदा मारा करायला करतोय तो जुवाडकर राईट आर्म मारा करतोय आणि हा चेंडू वॉट अ कॅच. वॉट अ कॅच. मनीष नाईकने घेतला. काय जेल होता, काय म्हणशील असे जेल घेतल्यानंतर. सर सकाळच्या सरांनी पाहायला राहुल तोरबुरेने जो जेल घेतला अतिशय वाकडे नको एक स्पिरिट पाहायला मिळालं क्रिकेटचं. एक पॉवरफुल आहे मित्रांनो. तुमचे कॅचेस असतात ते तुमचे फिटनेस ठरवतात आणि तेच पाहायला मिळालं. मनीष नाईकच्या माध्यमातून एक पॉवरफुल इम्पॅक्टफुल कॅच पाहायला मिळाला. पराग जुवाडकरचा कमबॅक सूरज बघायला मागे परतावं लागतंय, परंतु आता मात्र त्या चुनामटीचा वंडर बॉय मनीष पोडाला अक्कू. सर कॅचेस विन द मॅचेस पाहायला गेलं तर अनेक कॅचेस मॅचमध्ये सर तुम्ही पाहायला गेलं तर विश्वचषक 2023 मध्ये जो झेल घेतला होता रोहित शर्माचा ग्लेन मॅक्सवेलनी आणि तो झेल सर मॅचचा पारडं बदलून गेला, समीकरण बदलून गेलं. सर एक चांगल्या स्थितीवरती 23 चेंडूमध्ये 32 चेंडूमध्ये 41 धावा करत असताना रोहित शर्मा माघारी परतावं लागला आणि मॅचचं समीकरण बदलून गेलं. नाही खरोखरच क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस हे नेहमी बोललं जातं आणि आताचा झेल तर अप्रतिम झेल होता. पराग पुन्हा एकदा मारा करतोय आणि हा चेंडू आकुने मारल्या पाहिजे काय होतंय आणि चेंडू खाल्ले आणि हा सोडलाय कॅच. महाग. ही कॅच अतिशय महत्त्वाची होती. सर ही जर कॅच झाली असती तर लगातारच्या 2 सामन्यामध्ये आकू पहिल्या चेंडूवरती माघारी परत होता. म्हणजे गोल्डन डकवर त्याची संधी होती आकूला. म्हणजे सर जाळं विणलं होतं तुम्ही, जाळं विणलं होतं तुम्ही. पापलेट पकडायला गेला देखील होता, हातात बोंबली सुद्धा नाही आल्या. हे मात्र दुःख असेल. क्या बात आहे. मॅचमध्ये आपण रंगत पाहतोय. धावसंख्या झाली ती 15 धावा. धावसंख्या झाली ती 15. पहिल्या षटकानंतर जवळजवळ आपण सरासरी ही 60 धावा होतील गणेश. गोलंदाजीला आलाय तो नवनीत. वादळ. हे वादळ आपण बघतोय एक वादळ ज्याची नेहमीच चर्चा होते ती 1995 मधलं वादळ आणि ते वादळ होतं ते शारजामध्ये. अशी अनेक वादळं आपण क्रिकेटमध्ये बघितली पण ती वादळं म्हणजे ते ज्याने भारतीय संघाला एक वेगळी कलाटणी मिळवून दिली असं वादळ होतं. पुन्हा एकदा मारा करतोय तो नवनीत धुमाळ राईट आर्मवर विकेट मारा आणि हा चेंडू खेळलाय तो अकुनी लॉंग लेगच्या दिशेने. एक जाम येते, चांगला थ्रो जातोय. या एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 16. माझ्याबरोबर गुणसंख्यांक लेखक आहे तो राम. या मॅचचं पूर्ण
लेखन त्याच्याकडून होतंय. पुन्हा एकदा मारा करतोय तो नवनीत धुमाळ. राईट आर्म विकेट चुनाभट्टी स्टेशन एंडकडून. आणि त्याच्या समोर आहे तो अनिल. आणि हा चेंडू मारला हवेत आहे. पाहूया काय होतंय. नवा चेंडू खाली आहे आणि हा झेल घेतलाय. कॉट अँड बोल పోలీసులు घेतलेला आहे. పొలిటీషియన్లు అందరూ వచ్చిన్నారు పార్టీకే అన్ని हिरो लल्ल्या प्लीज आपण आपल्या भावनावरती नियंत्रण ठेवा. शॉटचं वर्णन चालू होतं या ठिकाणी. सर शॉटमध्ये उंची होती परंतु दुरी नव्हती आणि तेच पाहायला मिळालं. केला आघात झाला बरबाद, ही स्थिती पाहायला मिळाली. मिस टाईम स्ट्रोक म्हणायला गेला तरी काय वावगं ठरणार नाही आहे. प्रत्येक चेंडू त्याला वावराच्या बाहेर पाठवायचा आहे, परंतु तसं होत नसतं क्रिकेटमध्ये. गोलंदाज पण तेवढीच चांगली आखणी करत असतो. पुढचा चेंडू नवनीत धुमाळाचा फुल टॉस. नमन शर्मा याने चेंडूला हलकेस नुसतं ढकललं आहे. लॉंग लेगच्या दिशेने 4 धावा. या 4 धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 20. नक्कीच नमन शर्मा नावाचं वादळ घोंगायला सुरुवात होईल. सर ज्यावेळी हा फलंदाज पाहतो ना, या डीप स्क्वेअर लेग ह्याचा प्लस पॉईंट आहे सर. डीप स्क्वेअर लेग सातत्याने फटके डीप स्क्वेअर लेग पाहतो आपण. जागा बनवतो. रॉस ज्या पद्धतीने फलंदाजी करतो त्याच पद्धतीने फलंदाजी. घुटनाट एक तमाशात एक फुलटॉस होता. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. धावसंख्येत भर. पुढचा चेंडू टाकतोय तो नवनीत. राईट आर्मवर विकेट. आणि हा चेंडू पाहायला लागलाय परंतु चेंडू चाललाय तो गलीच्या दिशेने 1 धावेसाठी. लेग बायचा इशारा पंचांचा आहे. 1 धावेने धावसंख्या होते ती 21 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. लॉस ऑफ 2 विकेट सॉरी. नवनीत धुमाळ राईट आर्मवर विकेट मारा करायला तयार चुनाभट्टी स्टेशनकडून. त्याचा हा चेंडू आणि या चेंडूने बॅटची कळा घेतली होती. झेल सुटलेला आहे. चेंडू गेला तो फाईन लेगला. 1च धाव मिळते या 1 धावेने. धावसंख्येत पुन्हा एकदा भर. धावसंख्या आल्या ती 22. अजून या षटकातले 1 चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा नवनीत धुमाळ राईट आर्मवर विकेट मारा करायला तयार. आणि हा चेंडू 6 धावा. ज्या प्रकारे बॅटमधून चेंडू निघाला खरोखरच अप्रतिम स्ट्रोक.
मागील सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने 6 चेंडूने 22 धावा असताना सामना 1 चेंडूने 5 धावावरती येऊन ठेवला होता, तोच फलंदाज आता स्वस्तात माघारी परतला. गोल्डन डक चुनाभट्टीचा सुनील नारायण सर. यार्कमध्ये बॉल होता, बाउन्सर मारा सर, बाउन्सर मारला सर, थोडं हे होतं, पण यावेळी फुलर लाईन चेंडू होता. थोडंसं बॅटची कडा घेते आणि यशच्या हातामध्ये चेंडू विसवला. आपण पाहतोय मॅचमध्ये एक रंगत आली आहे. आता इथं राहुल गुप्ता, चुनाभट्टीचा वंडर बॉय राहुल गुप्ता, मॅन फ्रॉम चुनाभट्टी, केला या प्रसिद्ध नावाने, टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू राहुल गुप्ता. खरं म्हणजे जो नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे नमन शर्मा, याला एक डाऊन काढून देणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा चेंडू टाकतोय तो वैभव, आणि हा चेंडू पुन्हा एकदा तटवला आहे तो ऑनच्या दिशेने. एक धाव मिळते आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. एक धाव मिळते, एक धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 40 आणि अजून एक चेंडू या षटकातला बाकी आहे. नमन पाहूया चौकार षटकार काय मारतोय. त्याच्या मॅचची पूर्ण संघाचं एक महत्त्वाचा खेळाडू की ज्याच्यावरती पूर्ण आधार आहे. आणि या चेंडूने बॅटची कडा घेतल्या. सामान्य चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मिळते आणि हा धावचीचा अपील झाला. फलंदाज अबाधित आहे अजून. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती किती झाली 41, म्हणजे जवळजवळ 13.66 एवढी सरासरी या ठिकाणी राखलेली आहे. गणेश पवार, नवीन गोलंदाज गणेश पवार मंचकाकडे यावं. गणेश पवार. आपण पाहतोय सर मॅचमध्ये अक्षय तुरे येतात. चुनाभट्टीचा भुवनेश्वर कुमार सर, एक व्हेरिएशन पाहायला मिळतात सातत्याने, एक नवीन नवीन व्हेरिएशन, एक फुलर लॉन बॉल वेग पाहायला मिळतो एक मध्येच. आणि यावेळी मात्र नमन शर्मा होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवले पाठमध्ये. गुड टेक षटकार दे एक. आणि तेरा ध्यान किधर है भाई, नमन शर्मा इधर है. मी मगाशी सांगितलं की त्याला स्ट्राईक मिळणं फार महत्त्वाचं. तीन चेंडूवरती 12 धावा आलेल्या आहेत. बघूया काय होतंय, कारण की या 3 चेंडूनंतर धावसंख्या झाली आहे ती 53 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. नमन शर्मा चांगली फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षयाचा आणि असा धावा. ज्या प्रकारे चेंडू बॅट मधून निघतोय 6 धावा येतात.
कमीत कमी 300पेक्षा जास्त रन रेट आणि हा चेंडू पाहायला लागला आहे. निर्धाव चेंडू झाला आहे. धावसंख्या झाली आहे ती 59. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. निर्धाव चेंडू गेलेला आहे. 18 धावा अजूनपर्यंत आलेल्या आहेत या षटकामध्ये. एक चेंडू बाकी आहे. 4 षटकाची स्पर्धा आहे आणि चेंडू फार सुंदरपणे नुसता कलाई से मोड दिया है असं म्हणायला गेलं तरी वावगं ठरणार नाही. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने आणि याची गरज नाही आहे. हे व्हायला हवं आहे.
विकेटचं पतन, खेळवाद, दिशाभूल हो गई दांडीभूल, तेच पाहायला मिळतंय. 3 चेंडू आणि 1 धावा 1 गडी बाद. गौरव कांबळेला माघारी परतावं लागतंय. मान्यांच्या सुभाष देण्यात येईल. हॅलो. पलटण आणि किंग्स टॉससाठी यावे, नाहीतर त्यांना 5 रनांची पेनल्टी देण्यात येईल. पलटणचा कर्णधार इथे आलेला आहे. किंग्स धावसंख्या झाली ती सर, धावसंख्या काय आली आहे? नाणेफेकीसाठी यायचं आहे पलटन्स आणि साम किंग्स या दोन्ही संघांना विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचे आपण. धावसंख्या झाली ती 11 धावा. अजूनही 18 चेंडू आणि तब्बल 51 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 51 धावा, 51 धावा 18 चेंडू. मॅच मध्ये रंगत आहे. CPL पर्व तिसरा पाहतोय. सुनावट्टी प्रीमियर लीग जय भवानी स्पोर्ट्स क्लब आयोजित सातत्य 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 आणि आनंद आनंद आणि फक्त आनंद पाहतोय आपण. ठाकूर गोलंदाजी मार्बल पाहतो आपण. हो यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेते, डिस्कोला चेंडू जाईल, तत्पुरी घेतील 1 धाव. मनीष पुढे अक्कू येतील, तत्पुरी घेतील फेकी आणि थोडा मिस टाइम थ्रो पाहायला मिळाला. आणि मित्रांनो, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि तेच पाहायला मिळालं. 2 धावा अंकित केल्यात.
या ठिकाणी अनिल भाऊ माने विनायक चव्हाण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा केला जाईल. तर तर आपण पाहतोय या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. मॅच थोडं थांबवायचं पंच, मॅच थोडी थांबवा. नाणेफेकीचा कौल केला जातो या ठिकाणी. आपण पाहतोय एका ठिकाणी पाहायला गेलं तर चुनाभट्टी किंग्स विरुद्ध चुनाभट्टी पलटन्स या दोन संघामध्ये होणार सामना. आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय मॅच सुरू करायची आहे. अनिल भाऊ माने यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल या ठिकाणी. चुनाभट्टी किंग्स आणि चुनाभट्टी पलटन्स. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. अनिल भाऊ माने हेड अँड टेल. टेल. तर राहुल चुनाभट्टी पलटन्स. तर चुनाभट्टी पलटन्स आणि चुनाभट्टी किंग्स. अहो 5 मिनिटं थांबा नाही. चेंडू निर्धाव जातोय तो अजय ठाकूरेचा पुन्हा एकदा आपण पाहतोय right arm चुनाभट्टी वरती पलटन्स मारा आणि करायला चुनाभट्टी तयार. किंग्स या संघामध्ये सामना असेल. राहुल मागील सामना विसरायचा आहे आणि पुन्हा एकदा नवीन कामगिरी नव्या जोमाने यायचं आहे. त्याचं तुला देखील लागू होतं. मागील सामना विसरायचा आणि नव्या जोमाने यायचा आहे. दोन्ही संघ एक एक सामना हारलेत, परंतु हा सामना दोघांसाठी करो की मला डू ऑर डायची मॅच असेल. काय रणनीती असेल? नाणेफेक जिंकली आहेस, काय रणनीती असेल? आम्ही बॅटिंग करू पहिले. अच्छा, आता समीकरण होतं की टॉस जितो फिल्डिंग करून मॅच जितो, परंतु तो राहुलने बॅटिंगचा निर्णय घेतला. आता काय पुन्हा एकदा पदरी क्षेत्ररक्षण आलंय. काही नाही, पुन्हा क्षेत्ररक्षण आलंय. फक्त एवढंच म्हणेन की मला इन्क्लुडिंग करून आणि माझ्या सगळ्या प्लेयर्सला जी चुकी अशा मॅचमध्ये केली ती चुकी आम्ही पुन्हा करणार नाही. आणि पुन्हा तेच म्हणेन की समोरच्या टीमला आम्ही जेवढ्या कमीत कमी रोखता येईल, कारण की ही डू ऑर डाय मॅच आहे. जर ही मॅच आम्ही हरलो किंवा ते हरले, दोघांसाठी डू ऑर डाय मॅच आहे. जो ही मॅच हरेल तो म्हणजे 90% या टुर्नामेंटमधून बाहेर असण्याचे चान्सेस असणार. तर दोन्ही संघांना त्यांचे 100% द्यायचे आहेत आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करायचा आणि आम्ही देखील तेच करू. आणि बेस्ट ऑफ लक राहुलसाठी. नक्कीच आपण पाहायला गेलं तर डू ऑर डाय. अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो एक साल का बाद कहीं जान. द टॉस न्यूज फ्रॉम द सेंटर. चुनाभट्टी पलटन्स वॉन द टॉस. दे डिसाइड टू द बॉल फर्स्ट. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 17. 8.5 जोडी सरासरी आणि उरलेल्या 2 षटकामध्ये 45 धावांची गरज. म्हणजेच 12.5 एवढी सरासरी ठेवावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी CPL पर्व 3 वर्ष 2024. 12 चेंडू 45 धावांची गरज आहे. तो हा सामना जिंकण्यासाठी गणेश 45 धावांची गरज आहे. आणि जो संघ गोलंदाजी करतोय तो कोण फिल्डिंग कोण करे? टायटन का फिल्डिंग आहे? फायटर्सला फाईट्सच करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 22 चेंडूत माफ करा 12 चेंडूत 45 धावांची गरज आणि पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो गोलंदाज आखू. राईट आर्म विकेट मारा करेल. त्याचं हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल. आणि फलंदाजीला आहे ते मनीष कुडाला वर्सेस आखू. चेंडू सरळ फेक होते. एकच धाव मिळते. या एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 18. अजून 44 धावांची गरज आहे तो हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू आणि हा चेंडू फार सुंदरपणे स्क्वेअर कट केलेला आहे. पाठीचा बॅकफुटवरून 4 धावा. विनायक सुंदर चेंडू खेळलेला आहे. थोडासा ऑफ स्टंप वरती चेंडू होता. पाठीचा चेंडूला त्याने बॅकफुटवरून कट केलेला आहे. चेंडू गेला सरळ स्क्वेअर कट होतो. या 4 धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 22.
अजून 40 धावांची गरज आहे. एकूण चेंडू फेकले ते आणि पाठीजात विनयनी पुन्हा एकदा चेंडू खेळलाय तो स्क्वेअर लेगला. अजय ठाकूर चेंडू अडवतोय डीप स्क्वेअर लेगच्या ठिकाणी. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 23. पुन्हा मारा करायला तयार आहे तो आणि 4 धावा. या 4 धाव्यांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 27. 27 झालेली. 35 धावांची अजूनही गरज आहे. आयोजकांच्या वतीने विनंती आहे की विनायक सावंत यांनी 2 शब्द सीपीएलच्या संदर्भात बोलावेत. सीपीएलच्या संदर्भातले जावेद मॅचच्या दिशेने स्कोर सांगायचा आहे प्लीज. धावसंख्या झाली ती 27. मनीष उर्फ अक्कू गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि चेंडू चांगला चेंडूला बॅटची कडा घेतल्या गेलाय तो सरळ थर्ड मॅनला. 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती आता 28. किती चेंडू झाले? 4 चेंडू. एक बॉल बाकी आहे ना गो. 1 चेंडू बाकी आहे तो या षटकातला. मनीष पुन्हा एकदा मारा करतोय. विनायकने हा चेंडू खेळलाय. चेंडूने बॅटची काढा घेतली. चेंडू अडवतोय तो राहुल आणि अशा तऱ्हेने 3 षटकानंतर धावसंख्या ती 29. 33 धावांची गरज आहे ती या मॅच जिंकण्यासाठी. 6 चेंडू 33 धावांची गरज. हे पाहणं रंजक असेल. आणि पहिला षटकार येतोय. नक्की सर पहिला षटकार जरूर आलाय. चेंडू सीमारेषा मार मिळतील धावा. 6 6 6 6 6. रबोल बॉलची स्पर्धा झाली होती त्यामध्ये 5 चेंडू 30 धावा हव्या होत्या. तर विनायकने हा करिश्मा या अगोदर केलाय. या आधी तो करिश्मा झालाय. 5 चेंडू 30 धावा रबर बॉल स्पर्धामध्ये. वॉट 6. खरोखरच अप्रतिम फलंदाजी चालले ती विनायक याची. सर बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. 6 चेंडू 33 धावांची गरज असताना 2 षटकार लगातार आलेत आणि बॅट बोलले बल्ला. सलग 3 षटकाराचा प्राइस सुद्धा या ठिकाणी आहे 5001 रुपये. अनिल भाऊ माने यांच्या तर्फे 5001 रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी. सलग 3 षटकाराने 5001 रुपये. आणि चौकार. क्या बात आहे. संधी जरूर निर्माण झाली होती परंतु संधी हुकली आहे. आणि या ठिकाणी अनिल भाऊ माने कुठे आहेत ते? अजून 3 चेंडू 17 धावांची गरज म्हणजे जवळजवळ षटकारच मारायला हवेत.
3 षटकारांची गरज आहे तो हा सामना जिंकण्यासाठी. 3 षटकार जर लागले तर मॅच ही कोण बॅटिंग करते? नाही फायटर नाही सॉरी टायटन्स लगातार संघाला 3 सामना चौके जिंकणे. 3,000 रुपये विनायक चव्हाण यांच्याकडून. 3,000 रुपये 3 चौक्याला विनायक चव्हाणकडून 3,000 रुपयांचं पारितोषिक असेल. लगातार 3 चौके. तीन चेंडू 17 धावांची गरज. पुन्हा एकदा राईट आर्म विकेट मार्क होता आणि हा चेंडू बोल्ड आहे आणि प्राइज विकेट मिळालेले आहे. संघ मालक खुश आहेत. स्वप्नील मात्र्यांचा संघ आहे आणि एक दोन चेंडूत दोन चेंडू 17 धावाची गरज. आणि चांगला चेंडू निघतोय. मेडन चेंडू निघतोय आणि अशा त्याने एकच चेंडू बाकी आहे. 17 धावाची गरज आहे. पुन्हा एकदा मारक आणि अशा तऱ्हेने सामना जिंकलाय तो फायटर्सनी. फारच चांगली गोलंदाजी केली ती फायटर्स संघाने. 62 धावांची गरज होती परंतु 62 धावा या 4 षटकात पुऱ्या झाल्या नाहीत आणि हा सामना जिंकला. परंतु चांगली गोलंदाजी जर टाकली असेल ती रोहित त्याने 2 गडी बाद केले. 11 धावा दिल्या. पहिल्या नमन शर्मा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आणि हे पारितोषिक